माझी आजी आणि सासूबाई म्हणायच्या की आषाढ महिना म्हणजे आखाड तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. तर आता श्रावण महिना चालू आहे, तर मी हे थालीपीठ बनवलेलं आहे. ही थालीपीठची भाजणी मी पूर्वी घरी बनवायचे, पण आता वेळेनुसार मला जमत नाही. म्हणून माझी जी पुतणी आहे प्रियंका, हिला मी थालीपीठ भाजणीची ऑर्डर दिली होती. तिच्याकडून मी 1 किलो थालीपीठ भाजणी घेतलेली होती आणि त्याचे खूप छान खमंग असे थालीपीठ बनवलेले आहेत. बनवताना फक्त याच्यामध्ये कांदा, हळद, तिखट, मीठ घातलेलं आहे. मी थालीपीठ बनवताना 2 तवे लावते दोन्हीकडे, म्हणजे पटापटा होतात. कारण घाई केली की उलटायला होत नाही. एक माणूस म्हणजे थालीपीठ जर बनवायला घेतलं तर एक व्यक्ती कमीत कमी 2 ते 3 तरी थालीपीठ खात असते. मग अशी घाई होऊ नये म्हणून ॲट ए टाईम 2 तवे थालीपीठासाठी लावले जातात. आणि खरोखर पिऊनी तयार करून दिलेल्या भाजणीची खूप सुंदर असे थालीपीठ तयार झालेले आहेत.